आणि अशा रीतीने गोपाळ महाराजांचा सुपर शॉट. गोपाळ महाराजांचा गोपाळ महाराजांचा सत्तेसाठी अधिकारासाठी गादीसाठी कटला शेंदूर खाऊ खाऊ खाऊ. काय व्यंकट बरं आहे ना? औषध गोळ्या वेळेवर घेत जा. या तुर्रीच्या कर्मामुळं अंताजीला नजर मिळवायची पण सोय उरली नाही. याचा ना पाय फेंगाडलाय आणि असं सगळं लूज लूज झालंय. असं भस्कन आतमध्ये जाईल असं वाटतंय. वय का मोठे बाई? मग आणि ते खुर्चीचा ना असं बॅलन्स गेलाय. परवा मी बसले होते तर पडन की काय असं झालं होतं. लगेच उठले मी. हो का मोठे बाई? आणि गेल्या वर्षी तू आला होतास आणि म्हणाला ते गादी लावून देतो, कापड बसवून देतो, आणि नंतर गायबच झाला. आलाच नाहीस तू. आता यंदाच्या वर्षी नीट करायचंय काम. हो का मोठे बाई? हो का मोठे बाई? हो का मोठे बाई? काय लावलंय रे? काम कर बराबरा. करतो करतो बाई साहेब. हा मोठ्या बाई, हा कापडाचं सॅम्पल तुम्ही सिलेक्ट करा. बर घ्या. जिंकणार बाजी आले अंताजी. आव हे खुर्चीवाला आलंय. बरं झालं तुम्ही आलात. आता हेच काय ते ठरवतील. यांची आवड तीच माझी आवड. हो का मोठ्या बाई? अंताजी, तुम्ही सांगा कुठलं कापड लावायचं खुर्चीला. मोठ्या बाई आहेत आणि या घरामध्ये मोठ्या बाईपेक्षा मोठं कोणीच नाही. फक्त घरातले नाही, देवापेक्षा मोठ्या आहेत त्या. त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा. नाही, त्यांच्या मर्जीनं कापड सिलेक्ट झालं नाही, कापड जाळायला मागं पुढं बघणार नाही. काय सर डाव हारलात काय तुम्ही? टेन्शन नका घेऊ. आता टेन्शनचे दिवस तुम्ही ज्या खुर्चीवरती बसणार ना, ही खुर्ची दुरुस्त करून घे. आता हुकमाचे राजे तुम्ही. इतके दिवस ते बोलले आणि आपण फक्त ऐकले, पण आता त्यांची बोलतीच बंद झाली. मी ती केलीये. आता तुम्ही बोलायचं आणि लोकांनी ऐकायचं. रागवला? भावाचा पुळका आलाय ना, म्हणून बायकोवरती रागराग करतात. बायकोवरती रागराग करणं सोपं आहे, पण तुमचा राग काय असं झटकन चढतोय फटकन उतरतोय. पण अंताजी, एकदा का तुम्ही गादीवर बसलात, अधिकार तुमच्याकडे आलं ना, तर झालं, तुमचा राग असा फुर्र होईल. तुम्हाला पण आवडायला लागेल अंताजी. हे बघे घाऱ्या, त्यांच्याकडे बॅट्समन चांगले. सगळी बॉलिंगची जबाबदारी तुझ्यावर. अरे बघा बघा, गोपाळ महाराज आले. आधी महाराज साखरेचं पोत करून घेऊन आले.
मोठ्या बहिणीला शिक्षा झालीच पाहिजे. बस की आता आता उठ चल उभा राहा आणि पळ. आता नो सिंगल डबल ओनली चौके चक्के कळलं काय. आता तुमची बिन पाण्याची नाही आता तुम्हारांची कांदणी भेट आहे आमच्याकडे कांदणी. आता इंदू जा ना तू पण. आज का तू अशी मागे मागे थांबतेस. अरे तू तर मेन आहेस ना. नाही मी तर बरी. इंदू बघ ना माझ्या पायाला काय झालंय. मला खेळायचं होतं ग पण नाही खेळू शकणार. आपली मॅच जिंकली पाहिजे. जर जिंकले पण 50 गारगार जिंकू. जर नाही जिंकली तर 50 गारगार आपल्याला द्यावं लागतील. तो काळजी नको करू आदू. आज मी तुझ्या वाटणीचे रन्स करणार. आजची मॅच आपली होणार बघ. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ठाईच मोराला अनुभव, कापुराची वाती उजळल्या ज्योती. दत्तोबाजी ठाईच. अरे मोठा बाई सर, रामकृष्ण हरी. बोला की. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अहो मग मला बोलवायचं ना. तुम्ही कशाला आलात एवढं. जरा येता का. महत्वाचं आहे. बोला ना बाईसाहेब. काय टेन्शन आहे का कसलं. नाही, तुम्हाला एक विनंती करायची होती. अहो विनंती. आज्ञा करा की तुम्ही. कसं सांगू तुम्हाला. विषय जरा नाजूक आहे. हे बघा वहिनी, मनात काय बी आणबाण ठेवू नका. जी काय ती स्पष्ट बोला बरं. अहो आमच्या यांना वाटतं की इंदूनं घरी यावं. अहो एवढंच. अहो व्यंकुमारांसाठी तर न सांगता बी येईल की इंदू घरी. नाही, तुम्हाला लक्षात येत नाहीये. काहीतरी टेन्शन आहे यांना. ताबडतोब कुणालाही न सांगता इंदूला भेटायला आणतं का.
टॉस जिंकून खालच्या आळीच्या पोरांनी पहिली बॅटिंग केली आणि विठ्ठूच्या वाडीच्या घराला दूध धुतलंय आणि टोटल 10 ओव्हर मध्ये 55 रन केल्यात. पण आपण घाबरत नाही. आता आमची बॅटिंग सुरू. कोण हरणार कोण जिंकणार दोन्ही टीम फुल ट्राय मारणार. आता जे होणार ते खेळच ठरवणार. ओपनिंगला विठ्ठूच्या वाडीचा रोहित शर्मा उर्फ गोपाल महाराज दिग्रसकर आणि नॉन स्ट्राईकला इम्रान. या दोघांसाठी टाळ्या. इम्रान गोपाल 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 इम्रान. आणि वन डाऊनला इंद्रायणी वाडीकर जाणार. 10 ओव्हर मध्ये 55 रन म्हणजे लयच मारले र. बॉलिंग कमी पडली आपली. मी असतो ना 40 रन मध्ये दांड्या गोल केले असते तर त्यांच्या. अगं इंदे तुझं लक्ष होतं का? तुझ्या ओव्हर मध्ये 2-2 बाउंड्र्या मारल्या खालच्या आळीतल्या पोरांना. आज काय झालं का तुला? आज वाईट किती टाकले तो. हा सगळा गळ तुमच्या पायाने केलाय. आमचा टॉपर बॉलर इंजर्ड. रन तर निघणारच ना. मॅच जायला नाही पाहिजे. जर ही मॅच जिंकलो तर 50 गारेगार भेटतील. जर हारलो 50 गारेगार द्यावं लागतील. 50 गारेगार कुठून द्यायचे? तू टेन्शन नको घेऊ. गोपाळ आहे ना तू करेल काहीतरी. गोपाळ दादावरच टिकून आहे सगळं आता. खालच्या आळीतला खुकर बॉलर तयार. 10 ओव्हर मध्ये 56 रनांचं टार्गेट आणि बॅटिंगला गोपाल महाराज दिग्रसकर. आणि गोपाल महाराजांनी पहिल्या बॉलला मारले आहे बाउंड्री. आणि अशा रीतीने गोपाल महाराजांचा सुपर शॉट. गोपाल महाराजांचा गोपाल महाराजांचा. ठीक आहे. शिकेन मी कीर्तन. गोपाल महाराजांचा गोपाल महाराजांचा. गोपाल महाराजांचा. ते मी आणि माझा विठुराया बघून घेऊ. तू नको मध्ये पचपच करूस. म्हणजे उत्तर नाहीये का तुझ्याकडे? तुझा विठुराय आहे ना तू. मी विठुरायाबद्दल एक पण शब्द ऐकून घेणार नाही. गोपाल महाराजांचा. गोपाल
गोपाळ महाराजांचा जय असो. गोपाळ महाराजांचा जय असो. गोपाळ महाराज गोपाळ महाराज गोपाळ महाराज गोपाळ गोपाळ महाराजांचा गोपाळ महाराजांचा गोपाळ महाराज क्लीन बोल्ड झालेत. असं कसं झालं देवा? चेला 50 गारीगण इंदू आता तुझ्यावरच आहे. तूच वन डाऊन आहेस. गोपाळ असं कसं रे आउट झालं तू? बॉलच मारला नाहीस. लक्ष कुठे होतं तुझं? काय आता म्हणजे खेळ आहे ग इंदे. रोहित शर्मा पण कधी कधी असा आउट होतोच की. तू तेवढं फोकस नाही खेळा. हा सगळं आता तुझ्यावर आहे. जिंकूनच ये आता. चल. बोल. विठ्ठूच्या वाडीचे मेन प्लेअर इंद्रायणी वाडीकर आज बॉलिंग फिल्डिंग मध्ये काहीच करू शकले नाही. ते बॅटिंग मध्ये करेल का? रामकृष्ण हरी. अरे दौलत अप्पा रामकृष्ण राम. या की. वहिनी तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला की. हा माझा भाचा आहे दिनेश. तो टीव्हीत नाही मामा, टीव्हीसाठी काम करतो आम्ही. आमच्या चॅनलसाठी आम्ही एक स्पेशल फीचर करतोय ज्यात देवस्थानांच्या नावाने जी गावी ओळखली जातात ती आम्ही कव्हर करतोय. तुमचं गाव पण तसंच आहे. तेव्हा मला विठूच्या वाडीबद्दल, इथल्या मंदिराबद्दल, इथल्या लोकांबद्दल असं स्पेशल फीचर करायचं आहे. फीचर म्हणजे काय? अहो ते फीचर म्हणजे फीचर अरे काही समजेल असं सांग रे. सोपं आहे. आम्ही विठूच्या वाडीबद्दल सांगणार, या मंदिराचा इतिहास, तुमच्या घराण्याची फडाची परंपरा,
गोविंद महाराजांबद्दलची माहिती, अशी सगळी डिटेल माहिती एकत्र करून आम्ही एक एपिसोड तयार करू. खरं तर ही सगळी माहिती व्यंको महाराजांनी सविस्तर सांगितली असती, पण आता त्यांची वाचाच. वहिनी, असं करू का, यांची बाळाम भटांशी गाठ घालून देऊ, म्हणजे ते दिग्रसकर घराण्याची सगळी माहिती यांना सांगते. बर का